खासदार भावना गवळी आणि पालकमंत्री संजय राठोड दोघांचाही पक्ष एकच आहे। यवतमाळ आणि वाशिम ही दोघांची खरतर कार्यक्षेत्र आहेत जी वेगवेगळी आहेत। मात्र असं असलं तर या दोघांमध्ये फारसं सख्य नसल्याची चर्चा कायमच रंगत राहिली आहे। आता ही चर्चा जास्त रंगली आहे आणि त्याचं कारण ठरलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा यवतमाळ दौरा आणि या दौऱ्याच्या निमित्तानं करण्यात आलेल्या जाहिराती। भावना गवळी आणि संजय राठोड या दोघांनीही लावलेल्या बॅनर्सवरून त्यांच्यातला सुप्त संघर्ष आज लपून राहिला नाहीये। बघूयात वाशिम आणि यवतमाळ मधली राजकीय गणितं आणि समीकरणं नेमकी कशी आहेत माझाच्या रिपोर्टमधून। यवतमाळ पश्चिम विदर्भातला महत्त्वाचा जिल्हा। इथल्या खासदार भावना गवळी तर पालकमंत्री संजय राठोड 1-2 दशकांपासून केंद्रात तर 1-2 दशकांपासून राज्यात नेते 2, जिल्हा 1 आणि पक्ष 1 आणि संघर्षाची कारणं अनेक। 2 नेत्यांनी विदर्भात शिवसेना मोठी केली, कार्यकर्त्यांमध्ये संपर्क वाढवला, पक्ष जनमानसांमध्ये रुजवला। पण जेव्हा पक्षातील वर्चस्वाची लढाई सुरू झाली तेव्हा मात्र संघर्षाला सुरुवात झाली। ती आजही सुरूच आहे। उदाहरणार्थ पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ दौऱ्यासाठीची सरकारी जाहिरात। यामध्ये मोदींचा फोटो, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि 2 मोठे फोटो आहेत। पहिला संजय राठोड आणि दुसरा मदन येरावार यांचा आणि शेवटच्या रांगेत 6 आमदारांचे फोटो। मात्र इथून 5 टर्म खासदार असलेल्या पंतप्रधान मोदींना भाऊ मानणाऱ्या भावना गवळी मात्र मिसिंग होत्या। दुसरीकडे खासदार भावना गवळींनी मोदींच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर्स पहा, त्यावर आहेत फक्त भावना गवळीच। खरं तर वाद सुरू झाला 90च्या दशकात, तो कसा तेही पाहूया। भावना गवळी 1999 पासून खासदार आहेत तर संजय राठोड 2004 पासून आमदार। विदर्भातील यवतमाळ वाशिम जिल्ह्यात दोन्ही नेत्यांचा मोठा राजकीय अनुभव आहे। भावना गवळी 5 टर्म खासदार आहेत पण एकदाही केंद्रात त्यांना मंत्रीपद मिळालं नाही। संजय राठोड 3ऱ्यांदा आमदार होताच फडणवीस सरकारमध्ये मंत्री बनले। पुढे संजय राठोडांना मंत्रीपदासह यवतमाळचं पालकमंत्रीपदही मिळालं। मंत्रीपद पालकमंत्रीपद दोन्ही मिळाल्यानं राठोडांचं पक्षातलं स्थान मोठं झालं। पक्षातील वाढत्या राजकीय वर्चस्वामुळेच राठोड गवळींमध्ये संघर्षाची सुरुवात झाली। जेव्हा संजय राठोड यांचं नाव एका तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणाशी जोडलं गेलं त्याच काळात भावना गवळी यांनी पक्षात त्यांचा वर्चस्व वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या। मात्र त्याच काळामध्ये भावना गवळी यांच्या विरोधात 100 कोटी रुपये भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्या प्रकरणामध्ये त्यांचा एक सहकारी तुरुंगातही गेला। त्यानंतर शिवसेनेमध्ये खिंडार पडली। तेव्हा वाटलं होतं की दोघेही शिवसेनेच्या वेगवेगळ्या गटांमध्ये जातील, मात्र तसं काहीही झालं नाही आणि दोघांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला। मात्र तरीही दोघांमधला संघर्ष कायम राहिला। आता लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आहेत, त्यामुळे लोकसभेसाठी इतर कोणाचंही नाव पुढे येण्याआधीच भावना गवळींनी दावेदारी स्पष्ट केली। यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनेकडेच राहील। बरोबर आहे, अर्थातच, कारण मी 5 वेळा निवडून येते आहे, एक महिला म्हणून निवडून येते आहे, मग अडचण कुठे आहे? या मतदारसंघामध्ये एक बाजू राजकीय बाजू अशी आहे की भाजप हा मतदारसंघ मागत आहे, दुसरी एक बाजू आहे तुम्हाला पक्षांतर्गतही थोडीशी एक स्पर्धा नेहमी अनेक वर्षांपासून आम्ही पाहतो। काय मी त्या स्पर्धेला काही महत्त्व देत नाही आणि शिवसेना भाजप हा एका नाण्याच्या 2 बाजू आहे। त्याच्यामुळे आम्ही 25 वर्षापासून सेना भाजप याच्या व्यतिरिक्त काही बघितलंच नाही। असं असलं तरी संजय राठोड यांचं वाढतं वर्चस्व आणि मोदींच्या यवतमाळ दौऱ्याच्या नियोजनाची मिळालेली जबाबदारी हे सगळं पाहता लोकसभेसाठी संजय राठोडांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे। तर दुसरीकडे भाजपनं देखील याच मतदारसंघावर दावा केलाय। थोड्या दिवसात लोकसभेच्या निवडणुका आहेत, परंतु आज जर चित्र पाहिलं तर जवळपास 400 पेक्षा जास्त जागा ह्या नरेंद्रभाई मोदी यांना प्रधानमंत्री बनवण्याच्या दृष्टीनं पूर्ण देशभरात वातावरण आहे। खरं म्हणजे 2009च्या आधी हा भाजपकडे मतदारसंघ होता, परंतु त्यावेळेसच्या खासदार त्या डिलिमिटेशन नंतर आमचे जे खासदार होते ते पक्ष सोडून गेले आणि वाशिमच्या ज्या खासदार होत्या त्या युतीमध्ये मग त्यांना जागा देण्यात आली। त्याच्यामुळे वाटणं स्वाभाविक आहे, परंतु तो नेतृत्वाला निर्णय घ्यायचा आहे, ते जे घेतील तो आमच्यासाठी सदैव शीर्ष आहे। बरं, हा फक्त 2 नेत्यांपुरताच संघर्ष नाहीये, तर यवतमाळ मतदारसंघाचं केंद्राची विशेष कनेक्शन आहे। गेल्या 3 दशकांचा विचार केला तर 2008 साली राहुल गांधींनी यवतमाळच्याच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी भेट दिली होती।
त्यानंतर आर्थिक मदतीचीही घोषणा केली. तीच मदत पूर्णही केली. त्याच दौऱ्याचा काँग्रेसला चांगलाच राजकीय फायदाही झाला. इतकंच नाही तर 2014 साली पंतप्रधान मोदींचा सर्वात यशस्वी कॅम्पेन ठरलेली चाय पे चर्चा याचीही सुरुवात यवतमाळमधूनच झाली होती. आणि त्याच यवतमाळमध्ये मात्र शिवसेनेच्या 2 खंद्या नेत्यांमध्ये मोठा राजकीय संघर्ष आहे. आणि तोच संघर्ष महायुतीची डोकेदुखी ठरणार की मोदींच्या दौऱ्यानं संघर्षाचा शेवट होणार हे लवकरच कळेल. रजत वशिष्ठ, 0 अवर, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.